नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी झाडाची म्हणजे जे कुंडीतले झाडं आहेत त्याची थोडी कटिंग करून आणि नवीन कुंडी भरणार आहे, जेणेकरून छान फुलं आपल्याला परत नवीन भेटू शकतात. तर या कुंड्या भरून मी 2 वर्ष झाली असतील, 2-2.5 वर्ष भरल्याच नव्हत्या, कारण वेळच नव्हता भेटला. तर मी आता हे जे म्हणजे हे नाही, 2-3 प्रकारचे रोप आहेत, नेमकं कुठले आहेत ते काही समजत नाही. पण शेवंती आहे त्यात मिक्स, आणि हे पण आहे. तर तुम्ही बघू शकता, हे पूर्ण मी ह्या ज्या काड्या आहेत ना, याला फुलं येऊन गेलेले आहेत ना, या काड्या मी पूर्ण काढून टाकणार आहे आणि जे नवीन फुटवे फुटलेले आहेत ना तेच फक्त ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला परत नवीन फुले आणि छान भेटणार आहे. तर हे काही एवढे मी नाही ठेवणार, त्यात एकच रोप लावणार आहे, कारण परत नंतर ते खूप असे फुटे तयार करतात, खूप झाडं त्याचे तयार होतात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता हे ना, जेवढ्या पण या ज्या नवीन या ज्या फुलं येऊन गेलेल्या ज्या आहेत ना, या काड्या मी काढून टाकणार आहे. ज्या वाळलेल्या आहेत, ज्या सुकलेल्या आहेत त्या काढून टाकणार आहे आणि हे फक्त असं ठेवणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, किती छान असं नवीन रोप तयार झालेलं आहे, नवीन फुटे फुटलेले आहेत. तर हे 4-5 कुंड्या आहेत. तर या पूर्ण मी सेम मोकळ्या करून घेऊन नंतर थोडंसं शेणखत, थोडंसं घरचं मी जे बनवते ते खत टाकून परत नवीन कुंडी भरणार आहे. तर त्यांनी काय होईल की मग हे नवीन यांना जोर सापडेल ना फुटायला, नाही का. म्हणजे हे असलं की मग ते ते हे होऊन तसं पण ठेवलं तर ते वाळून पडून जातं, त्याचं काही नाही. पण मग आपल्याला माती पण बदलायची आहे ना, म्हणून मग मी ते कट करून आणि नवीन मी माती भरून घेणार आहे आणि नवीन कुंडी भरणार आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे छान असे झाडं आपले फुटलेले आहेत. तर मी आता हे पूर्ण असे रिकामे करून घेणार आहे. तर मी कशाप्रकारे केले आणि कशाप्रकारे कुंडी भरलेली आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर या 4ही कुंड्या मी मोकळ्या करून घेणार आहे. बघा किती छान असे नवीन फुटे फुटलेले आहेत. तर आपल्याला काही कुठून रोप नाही आणायचं आहे आणि हे काढून टाकलेले आहे. याला फुलं होते थोडे, मी हे पूजेसाठी तोडून घेतले आणि नंतर कुंड्या भरलेल्या आहेत. तर कमी झाले होते फुलं यायचे, म्हणून मी नवीन आता हे कुंड्या भरणार आहे. तर हे बघा, छान असे रोप आहेत. आणि हे काही एवढे नाही लावणार मी, बाकीचे देणार आहे शेतात. बाई काहीच एकच लावणार आहे फक्त. तर हे बघा, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किती जारवा झाला होता ना त्याला, आणि कसं काय मग त्याला नवीन हे भेटणार. म्हणून मी आता एक करून घेतलेली आहे, कुंडी रिकामी करून घेतलेली आहे आणि मग मी नवीन अशी कुंडी भरणार आहे. तर बघा किती छान असे हिरवेगार एकदम भारी असे फुटले होते. पण मग माती बदलणं पण गरजेचं होतं ना, म्हणून मग मी म्हटलं माती बदलून नव्याने हे जाणे, त्याचं हेच सीजन असतं ना नवीन हे करायचं. तर बघू शकता तुम्ही, माती एकदम अशी मोकळी करून हे जारवा काढून घेणार आहे आणि नवीन अशी मी शेणखत टाकून परत कुंडी भरणार आहे. तर हे बघा, इतके अजून निघणार आहे, कारण खूप साऱ्या हे झालेलं आहे त्याला. आणि हे मी नवीन असे तयार करणार आहे रोप आता. तर बघू शकता हे पूर्ण मोकळे करून घेणार आहे. आणि हे बघा, एवढंच एक लावणार आहे मी. एवढं एक लावलं तरी त्याचे खूप रोपं तयार होतात. हे पहिलं पण मी असंच लावलं होतं. तर हे बघा, हे जे असतं ना, हे फुटलेलं आहे ना, हे बघा, हे नवीन फुटे तयार होतात अशा. तर ते आपोआप फुटत चालतं, त्याला काही आपल्याला नवीन काही हे नाही करावं लागत, त्यालाच येत चालतात रोपं. तर बघू शकता तुम्ही, असे रोपं मी काढून घेतलेले आहेत आणि आता माती नीट करून नवीन अशी माती आपण भरणार आहोत. तर ह्या पण कुंड्या मी सेम तशाच रिकाम्या करणार आहे. तर हे बघा, शेणखत टाकलेलं आहे मातीत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मला जेवढी लागेल तेवढीच मी माती घेतलेली आहे, बाकीची ठेवणार आहे. आता वेळ नाही म्हणून मी काही माती वाळवून नाही घेतली, पण मी त्यात शेणखत टाकून त्याला उष्णता येणार आहे नंतर. तर हे बघू शकता तुम्ही, असं मी हे करून घेतलेलं आहे, शेणखत टाकून घेतलेलं आहे. आणि आता कुंड्या आपण अशा प्रकारे भरणार आहोत. त्या कुंड्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत, 4ही पण सेम कुंड्या घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही, अशा एकदम म्हणजे माती चिकट नव्हती, काही नव्हती, कुंड्यात अशी चिकटली नव्हती, एकदम म्हणजे भुसभुशीत माती होती. आणि हे लिंबोळी आणि हे टाकलेलं आहे मी, लिंबाचा पाला नाही का, असं फिरवून मग त्याचं खत तयार केलं आहे. आणि हे माझं घरचं खत आहे, आपण जे भाजीपाल्यापासून बनवतो ते खत मी करून ठेवलेलं होतं. तर म्हटलं ते टाकावं थोडं, आणि थोडंसे पावडर टाकलेलं आहे, उन्नी नाही लागावे म्हणून. तर बघू शकता तुम्ही, आता हे सगळं मिक्स करून आणि मग मी कुंड्या भरणार आहे. तर थोडंसं अजून शेणखत टाकलेलं आहे, कारण माती काय मी वाळवलेली नाही आहे. म्हणजे एकदम अशी थंडगार माती आहे ना, थोडी एवढी म्हणजे वल्ली नव्हती, चिकटसुद्धा नव्हती माती अजिबात. हे बघू शकता तुम्ही, किती छान अशी भुसभुशीत माती आहे. तर आता आपण कुंड्या मी बघा कशाप्रकारे भरून घेणार आहे. तर 4ही कुंड्या मी सारख्याच भरून घेणार आहे आणि मग त्यात एकच रोप लावणार आहे. तर अशा प्रकारे जर आपण कुंड्या भरून घेतल्या तर खूप छान आपल्याला
फुलं भेटू शकतात. तर बघा अशा प्रकारे मी कुंडी भरलेली आहे आणि एक एक रोप त्याच्यात मी लावणार आहे. तर हे बघा हेच खूप झालं. आता हेच नंतर मी तुम्हाला दाखवेल किती प्रमाणात हे फुटलेले आहे. तर बघू शकता तुम्ही एक एकच लावलेलं आहे मी. तर खूप असं छान येणार आहे. तर मी नंतर तुम्हाला कसे फुटलेले आहे ते मी नंतर दाखवेलच. आता ही पण कुंडी मी त्याच प्रकारे भरून घेणार आहे आणि मग त्यात ती लावणार आहे. तर बघू शकता तुम्ही आणि खूप छान अशी आपल्याला नंतर फुलं येतात. तर अशा प्रकारे कुंडी जर भरली तर, कारण शेणखत आणि आपण जे घरी खत बनवतो ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कुंडी भरून नक्कीच झाडे लावून बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या ज्या व्हिडिओखाली माझ्या किंवा कोणाच्या पण व्हिडिओखाली कमेंट असतील त्या कमेंटवर जाऊन एकमेकांना सपोर्ट करा. चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओत. बाय बाय सर्वांना.